वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल. कसे आहात सर्वजण? आय होप मस्त आणि मजेतच असाल तुम्ही सर्व. तर आज मी एक नवीन ब्लॉग घेऊन येते, कारण की आज आमच्याकडे बनणार आहे स्पेशल मटन आणि मी थोडी साफसफाई पण करणार आहे घराची. तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करूया. सो लेट्स गो. बऱ्याच दिवस झालं घराची साफसफाई केली नव्हती, तर म्हटलं चला आज करूयात घराची साफसफाई. आणि आमच्या पलीकडे म्हणजे आमच्या बिल्डिंगच्या पलीकडे ग्राउंड आहे आणि तिकडची भरपूर अशी धूळ वारं सुटलं ना तर आमच्या गॅलरीमधून आत येते. तर ती सगळी बेडवरती वगैरे साठली होती. तर म्हटलं चला आज सगळं साफसफाई मस्त असं पुसून घ्यावं. आणि हॉलमध्ये सुद्धा एक गॅलरी आहे जी की राईट साईडला आहे, तिथून पण खूप धूळ येते आतमध्ये. मग हॉलमधलं सुद्धा छान असं साफ करून घेतलं. आणि झाडं क्लीन ठेवणं म्हणजे माझं फेवरेट काम, तुम्हाला तर माहीतच आहे. मग जी माझी फेवरेट झाडं आहेत ती सगळी क्लीन करून घेतली. फेवरेट म्हणजे फेवरेटच नाही, बाकी सुद्धा झाडं आहेत ते सुद्धा साफ करून घेतली. आणि फ्रीज सुद्धा खूप दिवसापासून खराब झाला होता, सगळे ऑइली डाग्स वगैरे पडले होते फ्रीजवरती. तर म्हटलं चला आपण क्लीनर पण आणलाय, मग त्यांनी क्लीनर छान असं फ्रीज क्लीन करून घेतला. आणि बाकीची बेडरूम सुद्धा चांगली साफसफाई करायची होती, सगळं झाडून वगैरे काढायचं होतं. तर ते झाडायला वगैरे घेतलं होतं. आणि काल बरीच शॉपिंग सुद्धा झाली होती, तर त्याचे टॅक्स वगैरे तसेच पडले होते घरामध्ये, म्हणजे बेडरूममध्ये. आम्ही सगळं बेडरूममध्येच हे केलं होतं. सो तिकडे सगळं कचरा वगैरे झाला होता. आणि बरेच केससुद्धा हेअरफॉलसुद्धा होतो, तर ते हेअरफॉलसुद्धा बऱ्याच ठिकाणी केस दिसत होते. तर ते सगळे आज सगळं डीप क्लिनिंग करणार होते मी आज, आणि तेच करायला घेतलं होतं फायनली. कारण की एकदा क्लिनिंग झालं ना घर असं स्वच्छ आणि मस्त दिसतं. आणि मला तर पर्सनली स्वच्छ घर खूप आवडतं, त्यामुळे मी प्रत्येक वेळेस स्वच्छ घर ठेवण्याचा प्रयत्न करत असते. हॉल झाल्यानंतर ना मेन इम्पॉर्टंट काम म्हणजे हे गॅलरीमधली झाडं ही मला पहिलं क्लीन करून घ्यायची होती. कारण की गॅलरीमध्ये फार अशी धूळ येते आणि आजकाल वारंसुद्धा एवढं सुटतं आहे ना, त्यामुळे झाडाच्या पानांवरती फ्लावरिंगवरती एवढी धूळ बसते आहे आणि ती मला बिलकुल आवडत नाही. मला एकदम स्वच्छ आणि सगळं स्वच्छ ठेवायला आवडतं, त्यामुळेच मी हे सगळं क्लिनिंग करायला घेतलं होतं झाडे वगैरे. आणि मी प्रत्येक एक आठवड्यातून एका दिवशी तरी मी हे झाडांची क्लिनिंग करतच असते. तर हे आज सगळं मी क्लिनिंग करायला घेतलं होतं. आणि मला झाडं क्लीन असलेली बघितली ना मला खूप प्रसन्न वाटतं आणि एकदम बघायला पण असं एकदम फ्रेश वाटतं. सो मी हे सगळं क्लिनिंग वगैरे करून घेतलं. तर इकडे काय शिजतं आहे, तर इकडे मटण असं छान असं शिजायला टाकलेलं आहे. म्हणजे आज ह्यांनी जाऊन मटण आणलं होतं आणि आज मटणचा बेत ठरला होता स्पेशली. तर मामासुद्धा आले होते, सेकंड म्हणजे मोहिनीताई आल्या होत्या आणि संध्याकाळी रामचे पप्पासुद्धा येणार होते. तर असं छान असं मटणचा बेत बनणार होता आणि बरेच जण खायलासुद्धा होते. सो म्हटलं चला मटणचाच बेत बनवूया. आणि स्पेशली मला तर मटण अजून नाही येत, मी म्हणजे केलंच नाही कधी. तर मामाच बनवत होते इकडं आणि आम्ही सगळं त्यांना आणून देत होतो, जेवढं काय लागत होतं, मसाले वगैरे, कोथिंबीर, बऱ्याच गोष्टी असतात काय काय लागतात, वाटण वगैरे. तर ते सगळं आम्ही मामाला आणून देत होतो. आणि तुम्ही म्हणसाल आता गॅस हॉलमध्ये का आणलाय, तर आमच्या किचनलाच देवखोली चिटकून आहे. सो आमच्या घरात तसं चालत नाही, त्यामुळे आम्ही इकडे सगळं ट्रान्सफर केलं होतं. गॅस आणि गॅसची टाकी आम्ही हॉलमध्ये आणली होती आणि बाकी सगळं जेवढं साहित्य लागतं मटणसाठी तर ते आम्ही इकडं ट्रान्सफर केलं होतं. आणि त्यातच आमचं सगळं मज्जा मस्ती दंगा चालू होती. असं छान असं मस्त मटणचा बेत बनवला होता आणि ह्यांचं सगळं कामं वगैरे चालू होतं आणि माझी शूटिंग चालू होती. तर अशा प्रकारे तुम्हाला सगळा व्लॉग बघायला भेटणार आहे मटणचा. अशा प्रकारे आमचं मटण बनवून झालं होतं आणि मस्त असं टेस्टसुद्धा झाली होती. तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.